इंटेरियर डिझाईन करायला पाहिजे. 11th-12thला तू नक्की कुठली साईड घेतली? इंटेरियर डिझायनिंगचा साधारण कोर्स किती वर्षाचा असतो? कुठले कुठले सॉफ्टवेअर यायला पाहिजे की तेव्हा मी एकटी मार्केटमध्ये गेलेले. पोर्टफोलिओ कसा बनवायचा? इंटेरियर डिझायनिंग मध्ये सॅलरी खूप कमी आहे किंवा मला 3,000 रुपये महिना पगार होता. जे ओनर्स काय करतात की त्यांना साईटवर जाऊ देत नाही. जॉब करायचे ना, मी एकदम घाणेरडी चूक केलेली. हा क्लायंट कसा मिळवायचा? तरी खूप इंट्रोवर्ट असतात ज्यांना बोलता पण येत. ट्युशन चालल्यानंतर इतके काही गडबड होती आपली. बिगिनर्सचं बिचाऱ्यांचं असंच होतं. हा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हा कुठलीही डिझाईन फर्म बिगिनरला देत नाही. 3D डिझाईन नक्की एक्झिक्यूट होऊ शकतं का? त्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सची टीम पाहिजे? कोटेशन्स कसे बनवावे? ऑनबोर्डिंग प्रोसेस कशी असावी? आणि ह्यामुळे काही लोक फर्म उघडायलाही घाबरतात. लॅमिनेट लागल्यानंतर त्यांना ते आवडत नाही. क्लायंटला ऑन साईट मार्किंग करून दाखवते की जेवढं काही पिंटरेस्ट, इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता येईल तेवढं तो बघतो. अरे यार खूप जास्त झालं हे. इतकं फिरतो मार्केटमध्ये पण क्लायंटला मटेरियल आवडतच नाही. कन्क्लुजन, साईट कन्क्लूड करताना करणं गरजेचं. क्लायंटचा एका इंटेरियर डिझायनर सोबतचा एक्सपिरियन्स कसा होता?